आले, माझ्या दिवाचे दुश्मन आले. भाई मला काय नको, काही नाही दिलं तर चालेल, फक्त ते असे रंबलर आहेत ना ते रस्त्यावरनं काढा. स्पीड ब्रेकर चालेल, पण हे असे येतात ना 5-6 आहेत, एक साथ 5-6 येतात भाई, सगळं हलवून टाकतात, सगळं अंग हलवतात. आप इसके बारे में क्या कहते हैं? इस बारे में आप कोई टिप्पणी नहीं करना चाहेंगे, लेकिन देखिए देश में बहुत सारे लोग हैं जो चाहते हैं, इस बारे में बहुत सारी बातें भी होती हैं, तो उनके लिए अगर कुछ आप कहना चाहें. बाप को शिकत हवी, बाप को शिका. माहिती आहे ते म्हणजे स्पीड लिमिट साठी आहे, पण भाई माझा लिव्हर, भाई लिव्हर येतो किडनीकडे आणि किडनी जाते लिव्हरकडे, एवढा जोरात हलतो. आपण आधी भाई बॉडी बिल्डर ना, आता वडखळ नाका आहे थोड्या वेळात. असं 1 वर्ष काय झालेलं, असा कारनी येत होतो आणि कार, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी एकदा ना ते JSWचं प्लांट आहेत ना सगळे तिथे, आणि तनू म्हणजे माझ्या दादाची मुलगी ती होती गाडीमध्ये, आणि दादाचा मुलगा यश, 2 जण होते. तर लहान होते म्हणजे 2-3 वर्ष आधी. त्यांना असं गुल्लू बनवलं, बघा बघा KGFची शूटिंग इकडे झाली होती, KGF 1 आणि KGF 2 बघा बघ, ओरिजिनल तेच आहे, अजून ते हटवलं नाही. आणि त्यांना खरंच वाटलं, म्हणजे लहान पोरं किती इनोसंट असतात. मी बोललोय KGFचं प्लांट, KGFचं शूटिंग चालू आहे इकडे, त्यांना खरं वाटलं. आणि JSWचे प्लांट दिसतात तसे ना, असं की KGF खरंच KGF आहे ते. ही आपली कोकण रेल्वे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे, दोन्ही बाजूबाजूला. वाजले किती आता? 8:02 ना. आता कुठली ट्रेन असेल काय माहित नाही आपल्याला, कारण आता मी लोकल होतं, कोकण रेल्वेने ट्रॅव्हलिंग बंदच केलं, ऑलमोस्ट बंदच केलं. एक तर रिझर्वेशन भेटत नाही कोकणात जायला, एक तर रिझर्वेशन भेटत नाही, आणि ते 3 महिन्या आधी बुकिंग करावं लागतं. आणि कोणाला लक्षात राहणार आहे बाबा, आपलं या दिवशी जायचं तर आपण 3 महिन्या आधी तिकीट बुक करावं. मुंबईत राहणारा भाई माणूस नाही लक्षात ठेवत. कोकणात 12 वर्षाच्या 12 महिने करते. हा ते तर असतंच. हिला का भूक लागली का, येईल असा 5 मिनिटात. बाईक वाल्यानं हवंच असतं 5 मिनिटं बोलून मागच्याला पुढच्या बनवण्यामध्ये बाईकवाला एक्सपर्ट असतात. कळलं का? ये बस मागे बस. समोर येणाऱ्या काकांना 140 तोफांची सलामी. आणि मानाचा गौरव पुरस्कार, गौरव काय, गौरव मोरे सगळे पुरस्कार देऊ आपण काका. यायला माझ्याकडे आता गोळी काकांच्या मध्ये टाकले असते. परत आलेले आहेत नाही, इथे फक्त स्पीड ब्रेकर आहे पण मोठा आहे. सायलेन्सर आपला टच होतो. आपला गाडीचा सायलेन्सर कधी टच होतो, जेव्हा मागे 60 किलोपेक्षा जास्त वजनाचा माणूस बसतो. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. 60 किलो आहे का? मी तुझं नाव घेतलंच नाही, तू 60 किलोची आहे. मागे बसलो.
अरे मित्र पण बसतात. पण आता मी बसले ना. पण मी आता थोडी बोललो. बघा हे असं असतं बायकांना फक्त भांडायला एक पॉइंट पाहिजे असतो. कुठूनही भाई भांडणार शोधणार कुठूनही. बायका नाही नवऱ्यांचं पण ते हे असतं काढायची हे फक्त नवऱ्याकडेच कला असते. नवऱ्यांना माहिती असतं सगळ्या अख्ख्या दुनियाची कळ काढा पण बायकोची कळ काढू नका. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. अख्ख्या दुनियाची कळ काढून आपण ते सावरू शकतो पण बायकोची कळ काढल्यावर आपण कधी सावरू शकत नाही. देखो आ गया गाडी लावूया मस्त पैकी. फायनली आम्ही नवरत्न हॉटेलला पोहोचलो आहोत. आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा हे हॉटेल नक्की आम्ही ट्राय करतो. नागोठण्याच्या इथेच आहे हा हॉटेल आणि ह्याचं इकडे टेस्टसुद्धा खूप छान आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा इथे. मी माझ्यासाठी भजी ऑर्डर केलेले आहे आणि आम्ही इथले त्याचं ऑल टाईम फेवरेट हे मिसळ पावच असतं. हर टाईम त्याला हेच आवडतं मिसळ पाव. मी त्याने हे ऑर्डर केलं आहे आणि त्यासोबत चहा. आणि इकडचं खूप अमेझिंग आहे फूड. तुम्ही नक्की ट्राय करा. खाऊन झालेला आहे आमचा नाश्ता करून झाला आहे. आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आता आपण डायरेक्ट आम्ही थांबलो तर आता आम्ही इंदापूरलाच थांबणार आहे. आमचा आता नेक्स्ट इंदापूर ना की पोलादपूर सॉरी पोलादपूरला आम्ही आता नेक्स्ट स्टॉप थांबणार आहे. आय एम नॉट अनपढ. तर मित्रांनो आम्ही आता महाडमध्ये आलेलो आहोत आणि इथे ना तुम्ही लेफ्ट साईडला जर बघाल तर इथे गांधारपल्ले बुद्धिस्ट केव आहे. हे बेसिकली बुद्धिस्ट लोकांनी सुमारे 2000 वर्षापूर्वी बांधली होती. असंही म्हटले जाते की पांडव सुद्धा इथे त्यांच्या वनवासाच्या काळात काही कालावधी इथे राहिले होते म्हणून ह्याला गांधारपल्ले सुद्धा आणि लेणी सुद्धा असं म्हटले जाते. जर तुम्ही कधी इथे आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. खूप छान प्लेस आहे ही बघण्यासारखी आहे आणि ह्याचं एंट्री इकडनं स्टार्ट होतं. इकडनं पायऱ्या आहेत. थेट वरती जाऊन तुम्हाला लेणी सुद्धा तुम्ही बघू शकता. आपल्या कोकणात खूप गोष्टी फिरण्यासारख्या आहेत. फक्त तुम्ही एकदा कोकणात येऊन बघा. तर हा जो वरून रस्ता गेला तो कशेडी घाटाला जातो आणि हा कशेडी बोगदा. आता कोणच यूज करत नाही कशेडी घाट. कोणी म्हणजे कोणी नाही. जे वरती घाटामध्ये यांची घरं आहेत जे हातात किंवा ज्यांचं रोजचं येणं जाणं आहे ते लोक यूज करतात. बाकी आपल्यासारखे जे बायपास मारून जातात त्यांना काही यूज नाही. आता वेळ वाचतो ना एवढा. किती वेळ वाचतो? अर्धा ते पाऊंडच वाचतो. एक नंबर वळणाचा रस्ता. आणि या साईडला म्हणजे घाटातनं बघूया कशेडी घाटातनं बघितलं तर लेफ्ट साईडला प्रतापगड दिसतो. एक्झॅक्टली या साईडला पण तो घाटातनं बघावा लागतो. इकडून नाही दिसत. कोकणामध्ये एंट्री झालेली आहे. बाई काय चेंज आहे क्लायमेट. तर थंड गार वाटतं मला. बरं वाटतंय ना. कम से कम 10 डिग्रीचा फरक पडला. 10 डिग्री म्हणजे बाहेर 40 डिग्री 35 डिग्री आहे ना तर इकडे 25 डिग्री 25 पकडूनच चाला. एवढं थंड आहे. अशा प्रकारे 1.5 मिनिटाच्या ट्रॅव्हलिंग नंतर बोलतो 1 मिनिटाच्या ट्रॅव्हलिंगचा बोलतो आपल्याला आहे आणि तुमचं पुन्हाने सहर्ष स्वागत केलेलं आहे आमचं. कशेडी घाट इकडे संपतो. स्वागत आहे खेडमध्ये. पूर्ण स्वागत आहे. 40 हत्ती 20 तोफा आणि 10 रंधारे यांच्या उपस्थितीत स्वागत.
हा ती गोष्ट वेगळी आहे, कधी दिसत नाहीये पण स्वागत आहे. कैसा लगा मेरा मजाक? काळकाई देवी लेफ्ट साईडला इथून कालकाई देवी आहे इथे हे समोर नवीन मंदिर, हे आपलं जुनं हे मंदिर. दाखव ना हे आणि खेडमध्ये सुंदर सुंदर अशा काय रस्त्यांनी आपलं स्वागत केलंय. मुली, तुला मुली वाटल्या का? रस्ते 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 पहिल्यापासूनच चांगले आहेत. खेडमध्ये अजून चांगले आहेत. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? अच्छा खेड स्टेशन जवळ पण ब्रिजचं काम चालू झालंय, म्हणजे ऑलमोस्ट होईल आता एक गणपतीपर्यंत किंवा दिवाळीपर्यंत. खेड 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 रेल्वे स्टेशन वाईट हे साईड आपलं खाली हे खेड रेल्वे स्टेशन दिसतंय का माहित नाही. किती पब्लिक आहे बघ. भाई हा. कोकणातली कुठली पण गाडी असू द्या भाई, कुठली पण गाडी खेडमध्ये भाई अटेंडन्स लावायची म्हणजे लावायची. हा मी जा तिथे गर्दी तिथे खेळ. क्या मालूम है ना बच्ची, खेळ वालों से नाद नहीं करने का. MS0 भोसले घाटाला सुरुवात झालेली आहे. हा टंग जरा खतरनाक आहे. काही मिनिटात अनुषाच्या गावात काही क्षणात अनुषाच्या गावामध्ये आपण असं लँडिंग करणार. मला एक काय बोलतात ते, काय एक म्हण सुचली आहे. हा बोल ना बोल. रेल नाके पे हा और अनुषा का गाँव निंगरा फाटे पे. ये सब दोगलापन है। मैं तेरा दोगलापन वा 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 क्या बकवास लाईन आहे बकवास. अगले वर्ष येस इकडे येस दिसतंय हा निंगडे स्टॉप दिसतोय का हा मिस्टर? इकडून घेऊ, हा इथूनच जातो आपण. हा रशिया आणि इस्रायल प्लीज इकडून आणि एका मिसाईल टाकून द्या. मिसाईल टाकली असती तर मी तुला भेटली पण नसती. बरं झालं आधी टाकले, इकडे आहे म्हणून तू इकडे आहे. आधी टाकलीस तर बरं झालं असतं. ओ भाई मारो मुझे मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. चला निगडे है इसलिए तू इकडे है बस. पोचू आता आम्ही 5 मिनिटात. इट विल टेक 10 minutes. 243 किलोमीटर. हमेशा फ्लेक्स मारणार मी. माझ्या पप्पांची शाळा, माझे पप्पा इकडे होते. माझी पप्पांची शाळा आहे. पप्पा तुम्ही ब्लॉग बघत असाल तर जुन्या आठवणी ताज्या करा तुमच्या शाळेच्या. याला असं बोलतात की शाळा पप्पा कधी आलेच नाही इकडे, पहिल्यांदा आलोय. या वर्षी नाही ना आले. अशी सुंदर वाट, कोकणाची सुंदर गाणीने सुरुवात होते. एवढं सुंदर वाटतंय ना आता, छान वाटतंय खूप. कुठे राहणार मला नाही माहिती ना. आहे ना तिथे रेडिओ लागलाय. प्रणाली उभी मंडपात दीपक दुरून होता पाहत तिने कल्ला एवढा वाट गेली हाय मंडावात. रस्त्यात थोडाच नाही बघ केवढा खॉफ आहे आपला. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. हे आमचं घर कोकणातलं. इथे बाईक पार्क केली आहे. मी 5 मिनटं नंतर शूट करते. आता पालखीसुद्धा आलेली आहे. इथे तिथे आवाजसुद्धा येतोय. तिकडे आले. आता आमच्या घरी आता पालखी यायचं टायमिंग 4 ते 5 आहे. सो तुम्हाला मी लवकरच अपडेट देत राहील. खत्म। बाय बाय टाटा गुड बाय गया।